नमस्कार गाडीप्रेमींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची आवडती गाडी कशी चालते? पेट्रोल, डिझेल तर ऐकलेच असतील, पण हायब्रिड आणि सीएनजी ही नवी नवी नावे ऐकून कदाचित तुमच्या डोक्यात बरेच प्रश्न असतील. आज आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आज आपण प्रदूषण आणि इंधन खर्च या दोन्ही समस्यांवर उपाय शोधणाऱ्या दोन नवीन तंत्रज्ञानांबद्दल बोलणार आहोत. हायब्रिड आणि सीएनजी या दोन्ही तंत्रज्ञानांनी गाड्यांच्या जगात एक क्रांती घडवून आणली आहे. पण या दोन्ही तंत्रज्ञानात नेमका फरक काय आहे? कोणती गाडी तुमच्यासाठी योग्य आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. आपण सर्वजण स्वच्छ आणि हिरवेगार पर्यावरण पाहण्याचे स्वप्न पाहतो. आज आपण अशाच एका स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याची दिशा दाखवणारी दोन तंत्रज्ञाने पाहणार आहोत. हायब्रिड आणि सीएनजी या दोन्ही तंत्रज्ञानांनी आपल्याला स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने एक पाऊल पुढे नेले आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण एकत्र येऊया आणि या नवीन तंत्रज्ञानांबद्दल अधिक जाणून घेऊया. तुम्हाला पेट्रोल गाडीपेक्षा हायब्रिड गाडी का पसंत करायला हवी? सीएनजी गाडी चालवून तुम्ही पर्यावरणाला कसे मदत करू शकता? हायब्रिड आणि सीएनजी या दोन्ही तंत्रज्ञानांचे फायदे आणि तोटे काय आहेत? तुम्ही तुमच्या पुढच्या गाडीची निवड करताना कोणत्या गोष्टींचा विचार कराल? नक्कीच, हायब्रिड आणि सीएनजी या दोन्ही इंधनांचे गुणात्मक विश्लेषण करूया. हायब्रिड वाहने. तंत्रज्ञान. हायब्रिड वाहने पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर यांचे संयोजन वापरतात. म्हणजेच ते दोन्ही इंधनांचा वापर करतात. गुण. इंधन बचत. हायब्रिड वाहने पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त इंधन बचत करतात. प्रदर्शन. शहरात चालवताना ही वाहने अधिक चपळ असतात आणि त्यांचे त्वरण चांगले असते. कमी प्रदूषण. हायब्रिड वाहने पारंपरिक पेट्रोल वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात. शांत. इलेक्ट्रिक मोटरमुळे ही वाहने शांत असतात. दोष. महत्वाची किंमत. हायब्रिड वाहने पारंपरिक वाहनांपेक्षा महाग असतात. बॅटरीची काळजी. बॅटरीची काळजी घेणे आवश्यक असते. मर्यादित सर्व्हिस नेटवर्क. सर्व ठिकाणी हायब्रिड वाहनांची सर्व्हिसिंग सोपी नसते. सीएनजी वाहने. तंत्रज्ञान. सीएनजी वाहने संपीडित नैसर्गिक गॅस वापरतात. गुण. इंधन बचत. सीएनजी पेट्रोलपेक्षा स्वस्त असते, म्हणून इंधन खर्च कमी येतो. कमी प्रदूषण. सीएनजी पेट्रोलपेक्षा कमी प्रदूषण करते. दोष. सीएनजी स्टेशनची उपलब्धता. सर्व ठिकाणी सीएनजी स्टेशन उपलब्ध नसतात. बूट स्पेस कमी. सीएनजी टँकमुळे बूट स्पेस कमी होतो. पॉवर. सीएनजी वाहने पेट्रोल वाहनांइतकी पॉवरफुल नसतात. कोणते वाहन तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करा. तुम्ही किती चालवता? जर तुम्ही दररोज जास्त अंतर चालवत असाल तर हायब्रिड वाहन तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तुमचे बजेट. जर तुमचे बजेट मर्यादित असेल तर सीएनजी वाहन चांगला पर्याय असू शकतो. तुमचे राहणे. जर तुमच्या घराच्या जवळ सीएनजी स्टेशन असेल तर सीएनजी वाहन तुमच्यासाठी सोयीचे ठरेल. तुम्हाला कोणते फीचर्स हवे आहेत? जर तुम्हाला अधिक आधुनिक फीचर्स हवे असतील तर हायब्रिड वाहन चांगला पर्याय असू शकतो. निष्कर्ष. दोन्ही वाहनांचे आपले स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. कोणते वाहन तुमच्यासाठी योग्य आहे हे तुमच्या गरजा आणि पसंतीनुसार ठरवले जाऊ शकते. गाडी खरेदी करण्यापूर्वी दोन्ही प्रकारच्या वाहनांची टेस्ट ड्राईव्ह घेणे आणि तुमच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांचा सल्ला घेणे चांगले. अधिक माहितीसाठी तुम्ही गाडी विक्रेत्यांकडे संपर्क करू शकता. नोट: ही माहिती सर्वसाधारण स्वरूपाची आहे. कोणतीही गाडी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही स्वतः संशोधन करावे आणि टेस्ट ड्राईव्ह घ्यावी.